नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे. शुभ आणि संध्याकाळ. आजची जी चर्चा आहे ती फार महत्वाची. ती राजकारणातल्या राजपुत्रांची, महाराष्ट्रातले जे राजकारणी आहेत आणि सध्या त्यांचे तरुण रक्ताचे जे युवक आहेत ते आता त्यांचं रक्त सळसळायला लागलेलं आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत हे काल बँकॉकला निघाले होते आणि आपले पिताश्री यांना काहीही न सांगता, त्यामुळे त्यांच्या पिताश्रींचं रक्त म्हणजे बीपी वाढलेला होता. आणि मग तो बीपी वाढलेला बघून पोलीस यंत्रणा एकदम हल्ली. आणि मग ते लक्षात आलं की हे स्वतः न सांगता घरातून पसार झाले. दोन मित्रांना बरोबर घेतलं आणि 68 लाख रुपये मोजून स्पेशल फ्लाईट बुक केलं होतं आणि ते विमान उडालं देखील होतं. आता संजीव उन्हाळे सर, हे सांगा की हे जे काही राजपुत्र आहेत यांच्याकडे एवढा पैसा आहे की आपण केव्हाही इकडे तिकडे उड्डाण करून चक्रा मारू शकतो. त्यासाठी आई वडिलांना सांगायची काही गरज नाही. आता हे ऐकून काय काय वाटतंय तुम्हाला आता? सध्याचा जो काळ आहे, या काळामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या राजपुत्र आणि काही अगदी कमी ठिकाणी राजकन्या यांचा बुजाट झालेला आहे. आणि यांना जर नीट वळणावर आणलं नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप प्रॉब्लेम होईल, विशेषतः सत्ताधारी पक्षाचा. त्याच्यामुळे खरं तर महाराष्ट्र शासनानं याच्यावर काही धोरण ठरवावं, अशी सध्या म्हणजे वेळ आलेली आहे. आता एक उदाहरण का सांगू का किती सांगू असं झालेलं आहे. आता उदाहरणार्थ, तानाजी सावंत हे अगदी गाजलेले वाजलेले असे हे आरोग्यमंत्री, एका विद्यापीठाचे कुलपती. आता त्यांचा मुलगा तो गेल्याच आठवड्यामध्ये दुबईला गेला. आता गेल्या आठवड्यामध्ये दुबईला गेला असताना या आठवड्यामध्ये त्याला बँकॉकला जायची हुकी आली. आता ती कुणाची हुकी? राजपुत्र आहे. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं, चल बाबा मला विमानतळापर्यंत सोडव. राजपुत्र विमानतळापर्यंत आले आणि तिथून तब्बल मला असं वाटतं 60 की 68 लाख रुपये खर्च करून प्रायव्हेट विमानाने ते निघाले बँकॉकच्या दिशेने आपल्या दोन मित्रांना. इकडे तानाजी सावंत हैराण झाले की दररोज 15 ते 20 फोन करणारा आपला मुलगा फोन का करत नाही. म्हणून त्यांनी त्यांचा बीपी वाढला, इकडे फोन केले तिकडे फोन केले, फोन काही लागे ना गेले. त्याच्यामुळे त्याचा वाढला बीपी. ते पोचले पोलीस आयुक्तालयामध्ये. आता पोलीस आयुक्तालयामध्ये साक्षात एका विद्यापीठाचे कुलपती आणि माजी मंत्री पोचल्यानंतर सगळी गडबड धांदल उडाली. एरवी एखाद्याचा मुलगा कुठे गेला कोण लक्ष देतं? मागे असं खूप वेळा झाले, तक्रार दाखल करून घेतली आपले पोलीस. पण जेव्हा तानाजी सावंत तिथे पोहोचले, अगदी काय त्याची तुम्हाला सांगू गडबड. अगदी म्हणजे पोलीस यंत्रणा इतकी कामाला लागली, म्हणजे किती कार्यक्षम आहे पोलीस यंत्रणा याचं चांगलं उदाहरण आहे की त्यांनी बँकॉककडे जाणारं विमान अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलं होतं, ते अंदमान निकोबार पासून वळवलं आणि ते चेन्नई मार्गे पुण्याला लोहगाव विमानतळावर त्यांचा राजपुत्र येऊन पोचला. आता तानाजी सावंत यांचं म्हणणं असं आहे की आपल्या मुलाचं अपहरण झालं. आता असे 60 लाख रुपये खर्च करून स्पेशल चार्टरनी अशा राजपुत्राला घेऊन जाणं हे स्वाभाविक आहे, कदाचित असू शकतं ब्लॅकमेल वगैरे करण्याचं. आता त्याची चौकशी पोलीस करतायत की काय झालं होतं. कुणाची चौकशी करतायत? राजपुत्राची नाही. चौकशी करतायत त्याच्याबरोबर गेलेल्या दोन मित्राची, तुम्ही कुठे गेले होते, काय गेले होते, काय प्रॉब्लेम होता. असे प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगतो. आता प्रत्येक मतदारसंघामध्ये मी नावं घेऊ शकत नाही, इतके मतदारसंघ आहेत. तर इतक्या मतदारसंघामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद काही मिळालं नाही. आता मुख्यमंत्री पद मिळालं नसल्यानं ते खूप खिन्न छिन्न विछिन्न झाले आणि डिप्रेशन मध्ये गेले. म्हणजे कोणी आनंदाने डिप्रेशन मध्ये जातं, कोणी मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे डिप्रेशन मध्ये जातं. म्हणजे मुख्यमंत्री पद मिळाल्याने सुद्धा डिप्रेशन होतं की आता एवढे मत उमेदवार निवडून आले, याचं करायचं काय, असं देखील डिप्रेशनचा विचार शकतो. डिप्रेशन मध्ये हा एक संशोधनाचा विषय आहे. तर आपले वडील डिप्रेशन मधून गेल्यानंतर त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यापेक्षा राजपुत्रांनी असं ठरवलं, श्रीकांत शिंदे यांनी, की आपण आपल्या शिवसेनेला एवढं कशाला, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला, म्हणजे व्यापक दृष्टीकोन, म्हणजे आपली शिवसेना नाही तर उद्धव ठाकरेंची देखील शिवसेना, सगळ्यांना निमंत्रण पाठवली आणि ट्रेनिंग आयोजित केलं. कुठे ट्रेनिंग आयोजित केलं, ते दिल्लीला. म्हणजे एक जेवण जेवण्यासाठी आमदाराला जायचं कुठे, दिल्लीला. आणि दिल्लीमध्ये आता त्यांचं 2 दिवसाचं प्रशिक्षण चालू, की बाबा काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे वगैरे. म्हणजे प्रशिक्षण खरं म्हणजे अगोदरच या सगळ्या आमदारांचं झालेलं आहे. म्हणजे जे सुरत मार्गे गुवाहाटी वगैरे जे गेले, ते काय होतं, प्रशिक्षणच होतं. पण आता मात्र राजपुत्रांनी ठरवलं की प्रशिक्षण करायचं आणि हे प्रशिक्षण आता दिल्लीमध्ये सुरू झालं. आता मला सांगा, पहिल्यांदा उद्धव ठाकरे गटाचे सगळे आमदार ओशाळून गेले. त्या उद्धव ठाकरे गटावर काय आपत्ती ओढवली बघा, त्यांना बोलावलं. आता त्यांचं प्रशिक्षण असं कधी होत नाही, ते दिल्लीला, त्यामुळे त्यांनी नकार दिला असं समजतं. पण इथले सगळे जे आमदार आहेत ते हे बरं दिल्लीला का उन्हाळे साहेब, हे पहिल्यांदा जे निवडून आले त्या आमदारांना बोलवलंय त्यांनी, नव आमदार. हा. हा, नवा आमदार, त्याच्यामध्ये बरेच आमदार आहेत नवीन आलेले. तर त्याच्यामध्ये नवीन नाही गेलेले, माझ्या माहितीप्रमाणे, अच्छा. आता नाव मी घेऊ शकत नाही, इथले काही आमदार आहेत, हिंगोली वगैरे जिल्ह्यातले असे, ते आमदारही दिल्लीला गेलेले प्रशिक्षण मिळालं. प्रशिक्षण आणि राजपुत्राची भेट, आणि त्यात महादजी शिंदे पुरस्कार मिळाला एकनाथ शिंदेला. त्याच्यामुळं इथून तिथून सगळी वरात आता दिल्लीला गेली. आणि राजपुत्राचे आले म्हणा, त्याचे कोणाचेच आले ना. त्याला वाटलं दिल्लीत ठेवायचं, म्हणजे प्रशिक्षण महाराष्ट्राच्या आमदाराचं, तेही नवीन निवडून आलेले, म्हणजे बघा कसे बिचारे एवढा पैसा खर्च करून निवडून आलेले. त्यांना आता काय जाऊन ट्रॅव्हलिंगचे पैसे वगैरे थोडेच मिळणार, पण गेले. म्हणजे निष्ठा काय असते ते बघा तुम्ही. आणि जसा ऋतुराजचं प्रकरण घडलं, तो बँकॉकला गेला, त्याप्रमाणे आता हे दुसरं प्रकरण, की त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण वगैरे हे ते सगळं आता होणार आहे. आणि 2 दिवसापासून प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. ते खरं म्हणजे मला तर असं वाटतं की पुण्यामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, ती इन्स्टिट्यूट पुढारी तयार करते, पुढाऱ्यांचं प्रशिक्षण करते. मला असं वाटतं की त्या संस्थेकडे राज्य शासनानं हे काम दिलं पाहिजे, की जेवढे म्हणून राजपुत्र आहेत, ह्या राजपुत्रांचं एकदा प्रशिक्षण तुम्ही करा. म्हणजे इथं दिल्लीला जाऊन प्रशिक्षण करण्यापेक्षा एक कोर्सच चालू करा, कारण एक दोन नाही हो. म्हणजे ती संस्था देखील खूप चांगली याच्यात राजपुत्रांचं शिक्षण असं, म्हणजे त्याच्यामुळं जी पुढची पिढी चालणार आहे. त्या म्हणजे संस्थेचं नाव सांगा म्हणजे लोकांना कळेल. नाही नाही, ते संस्थेचं नाव सांगणं बरोबर नाही आहे, बर. पण कसं आहे माहिती का, ही संधी आहे संस्थानिकांना, हा. दुसरी नवीन संस्था सुरू होऊ शकते याच्यावर. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा करा, विचार करायचा असेल तर राजपुत्रांचं प्रशिक्षण, असं चांगलं प्रशिक्षण होईल आणि फी चांगली मिळेल, सगळंच व्यवस्थित मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रशिक्षणावर विश्वास ठेवून लोक की चला बाबा आपला मुलगा बँकॉकला जाण्यापेक्षा प्रशिक्षणाला गेला, हे काय किती मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी आता हे झालेलं आहे. आणि भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष, जगातला सगळा, सध्या त्यांची नाव नोंदणी चालू आहे. ते नाव नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की जगातला सगळा मोठा पक्ष म्हणून गिनीज बुक मध्ये त्यांचं नाव. आणि ए- हे एवढा एक मोठा पक्ष, 1 कोटी सदस्य कार्यकर्ते त्यांची नोंद झाली, त्यांनी विक्रम केलाय. आणि माणूस दिसता क्षणी त्याला ताबडतोब ते हे करतात, मेंबर करून टाकतात. म्हणजे ते अगदी काय प्रश्नच नाही असा. तर ते हे फार जोरात चालू आहे.
पण हा पक्ष हा अशा प्रकारचं जे अं, आपल्या मुलांना देणं, वंश परंपरेनं चालणं, याला विरोध करतायत. म्हणजे मोदीजी काही अशी वंश परंपरेने आलेलं नाही, हे कष्टातून याच्यातून पुढे आलेले आहेत. पण आता काँग्रेसवाले कशी आपल्या पिढीला आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे श्रीजया ही पुढे आली याच्याबद्दल अनेक जणांचे डोळे वटारले गेले. पण तसं नाही, आता आता सगळ्यांनाच ही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, कारण आपल्याला पुढची पिढी पाहिजे. उगाच नाव नोंदवणं वगैरे वगैरे आपलं ठीक आहे, पण नाव नोंदवून देण्याचं किती जणांना मिळणार आहे संधी? मिळणार नाही. राजकारणामध्ये यांना संधी मिळाली पाहिजे, यांचा हक्क आहे हो. शेवटी एवढे दिवस, एवढा पैसा, एवढा खर्च करून ते राजकारणात येतात आणि ते केलं पाहिजे. हे सगळं राजकारणामध्ये राजपुत्रांचा जो बुलबुजाट आहे, त्या पार्श्वभूमीवर काल फडणवीसांची आणि राज ठाकरेंची तास सव्वा तास भेट झाली. आणि सगळ्या जणांनी असा अंदाज व्यक्त केला की महानगरपालिकेबद्दल चर्चा केली असावी, त्यांना देखील चौथा सदस्य हवा आहे. म्हणजे खरं म्हणजे कसं आहे की मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक लढवायची म्हणल्यानंतर एक तरी ठाकरे पाहिजेच. आता कुठून आणायचे ठाकरे? आपले माणिकराव ठाकरे तर चालत नाही, तिकडून आलेले विदर्भातून. ठाकरे तर मुंबईचेच पाहिजे. मग हे मुंबईचे ठाकरे आणि हे माणिकराव कोण? ठाकरे काँग्रेसचे आहे. ठाकरे हा नाही, चालते त्याला. आजकाल पक्ष बदलणं हे काही अगदी सोपं आहे. माणिकराव ठाकरेनं जर सांगितलं की आम्हाला एक ठाकरे पाहिजे, किंवा आपल्या नितीन गडकरींच्या विरुद्ध निवडणूक लढवणारे ठाकरे आहेत. म्हणजे ठाकरे आडनावाची कमतरता नाही त्याची, पण मुंबईचा ठाकरे पाहिजे, तसं की ते जरा जास्त जमून येतं. म्हणून त्यांचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न अतिशय जोमाने जोरात चालला. म्हणजे अगदी पंतप्रधानाच्या समोर भाषण करायची संधी मिळणं किती मोठं भाग्य. म्हणजे पंतप्रधानांना भेटणं ही किती मोठी संधी. पूर्वीच्या काळी कसं होतं की, मला माहिती, केशरभाई क्षीरसागर असतील किंवा डॉक्टर रफिक झकेरी असतील, हे डायरेक्ट दिल्लीला जायचे आणि इंदिरा गांधीच्या घरी जायचे. अशा घटना तुम्हाला मी सांगू शकतो की इथं औरंगाबादची जी पाईपलाईन चालली सध्या, या पाईपलाईन वरून खूप गोंधळ चाललाय. मधून चालली काही, इकडून चालली तिकडून चालली. की पाईपलाईन होण्यासाठी डॉक्टर झकेरिया हे डायरेक्ट इंजिनियरला घेऊन इंदिरा गांधीच्या घरी गेले आणि म्हणे अहो मला पाईपच मिळत नाही, ते एरोनॉटिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आम्हाला पाईपच द्यायला तयार नाही. ते म्हणे आमच्याकडे बुकिंग झालेलं आहे, आता काय करायचं? काय करायचं म्हणल्यानंतर इंदिरा गांधींनी फोन उचलला आणि सांगितलं की हे काही करणार नाही, तुम्ही ताबडतोब त्यांना पाईप द्या. आणि तो इंजिनियर तिथून विमानाने कलकत्त्याला गेला. त्या काळी विमाने कमी होती. असे कितीतरी किस्से आहेत. म्हणजे केशरभाई क्षीरसागर यांना बीडला टीव्हीचं काय सेंटर किंवा काय काय पाहिजे होतं. तर इंदिरा गांधींनी चौकशी केली आणि मग त्यांनी सांगितलं की तुमची लोकसंख्या जी आहे ती कमी बसते, लोकसंख्येत बसत आहे तुमच्या क्रायटेरियामध्ये. तर खोचकपणे केशरभाई क्षीरसागर म्हणला की ठीक आहे, मी लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करते. आता लोकसंख्या कमी केल्याबद्दल मला पारितोषिक मिळालं, आता आम्ही लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करू. हा खोचकपणा लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधींनी तातडीने तिथं ते केंद्र मंजूर केलं. असे ते होते. आता मला सांगा, आपण विमानात बसून किती जरी वेळा चक्रा मारल्या मंत्र्यांनी तरी, किंवा अजून कोणी, मुख्यमंत्र्यांनी घ्या, पंतप्रधानाची भेट होणे की तुम्ही त्याची साधना किती मोठी आहे मला सांगा. सध्याच्या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांची, ते प्रधानमंत्री आपल्या साधनेमध्ये असतात तेव्हा त्यांना डिस्टर्ब करणं हे शक्य नाही. कधीतरी परीक्षा असे विद्यार्थी ते मॅनेज करून परीक्षार्थीशी बोलतात परीक्षा जवळ आल्यानंतर. म्हणजे आता आज परीक्षा आहे, काल ते बोलले, ठीक आहे, ते जाऊ द्या. आता प्रश्न असा आहे की राज ठाकरे यांना फडणवीसांनी, म्हणजे अटलजींचं एक प्रसिद्ध वाक्य, कहा से शुरू करे, शुरू से शुरू करे या अंत से शुरू. म्हणजे अशी त्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर असं वाटायचं बाबा बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांच्यामध्ये नेमका हाच प्रॉब्लेम आहे. सुरुवात कुठून करायची? म्हणजे आता ठरलंय चौथा उमेदवार आपल्याला करायचं, मनसेला घ्यायचं आहे, ठाकरेंचं देखील ठरलंय. मग मध्येच ठाकरे म्हणले की नाही नाही, आम्हाला नाही घ्यायचं, आम्ही आमची पर्याय मिळवू. आणि राज ठाकरे मधून मधून म्हणतात. पण राज ठाकरे तुम्हाला सांगतो, स्वभावाने अतिशय सरळ आहे. म्हणजे तसे मी त्यांना अनेक याच्यात पाहिलेले आहे, त्यांच्या छक्के पंजे नसतात.
त्याच्यामुळे त्यांची जी ही आहे फक्त एकच गोष्ट आहे की त्यांची एक गोष्ट ते पूर्णत्वाला नेत, म्हणजे मध्येच ते कधीतरी सोडून देतात आणि ते सोडून देत, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न असा झाला आता की ही जी ही काय करावं पाहिजे म्हणून आता अमित म्हणजे पुन्हा राजपूत या राजपुत्रांना आता विधान परिषदेचं तिकीट मिळालं आणि याची गपचूप गपचूप चर्चा नाश्त्याबरोबर झाली. आता पत्रकारांना साधी बातमी काढता आली नाही नाश्त्याला काय केलं होतं. तिथं हे अमित ठाकरेंच्या बरोबर काय चर्चा, अमित ठाकरेंचं नेतृत्व कसं आहे वगैरे वगैरे, हे याची चर्चा तिथं झाली. आता येणाऱ्या यादीमध्ये पण मला तरी असं वाटतं बरं का, म्हणजे राज ठाकरे हे असे आहेत की ते अमित ठाकरेंचं नाव सुचवतील असं वाटत, कारण त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. पण असं आहे की गळ घातली, जसं शरद पवारांनी गळ घातली उद्धव ठाकरेंना की तुम्ही मुख्यमंत्री व्हाच, झाले मुख्यमंत्री. आता ते फडणवीस म्हणतात अगोदर ठरलं होतं, पण आता ठीक आहे ते ठरलं आहे वेळेस. पण हे जसं आहे तसं आता या राजपुत्रांचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मला फक्त वाईट याचं वाटतं की आदित्य उद्धव ठाकरे हे देखील राजपुत्र, म्हणजे कसं राजपुत्रांनी पेंग्विनचे ते पक्षी जे उत्तर ध्रुवावरचे, त्या उत्तर ध्रुवावरच्या पक्ष्यांना त्यांनी मुंबई कॉर्पोरेशन मध्ये आणले आणि ते पक्षी त्यांनी जिवंत ठेवले. हे किती मोठं क्रेडिट आहे, म्हणजे हवामान बदलाच्या विरोधात एवढं ते काम त्यांनी केलेलं आहे. पण त्यांच्यावर एवढी टीका केली की एक मुंबईचे काहीतरी ते अध्यक्ष सारखे पिंगवीन 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 असं म्हणून त्यांना चिडवायचे. शेवटी आदित्य ठाकरेंनी स्वतःमध्ये बदल करून आज हा राजपुत्र वनवासात असल्यासारखा वागतो, म्हणजे कुठेही जातो, कुठेही बसतो, लोकांशी बोलतो, म्हणजे जसे राहुल गांधी. त्याच्यामुळं राजपुत्रामध्ये हा झालेला बदल हा किती मोठा आहे मला सांगा. आता हा बदल प्रत्येक राजपुत्रामध्ये व्हायला पाहिजे की नाही. हा बदल जर झाला नाही राजपुत्रामध्ये, प्रत्येक मतदारसंघ, आता तुम्ही संभाजीनगर मतदारसंघ राजपुत्र राजकन्या आहेतच, तुम्ही असं म्हणू शकत नाही की राजपुत्र या ठिकाणी नाही. आणि प्रत्येक राजपुत्रांची वेगवेगळी कथा आहे. आता मला माहिती असलेले राजपुत्र मी खूप सांगू शकतो, पण आता ते बोलायचं कसं एवढं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की याच्याबद्दल काहीतरी धोरणात्मक निर्णय सरकारने घेणं गरजेचं आहे. मला सांगा, आमचा हर्षवर्धन जाधव खूप चांगला होता, इतका चांगला की त्याच्यावर चांगले संस्कार रायबान जाधव यांनी केले. पण काळाच्या ओघामध्ये त्याचं चांगलं प्रशिक्षण न झाल्यामुळं तो बिघडला. असे प्रत्येक राजपुत्र जर बिघडले तर मला सांगा महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा बिघाड होईल. आणि हा बिघाड सावरण्याच्या पलीकडे जाईल. तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं याच्याबद्दल एक फॉर्मली नाही कॅबिनेट मध्ये मीटिंग झाल्यानंतर घ्या वाटतं हा विषय. पण या विषयाबद्दल चर्चा करून राजपुत्रांची काहीतरी व्यवस्था केली गेली पाहिजे. हे धोरण जरी भारतीय जनता पक्षाच्या धोरणाच्या विरोधात असलं तरी देखील त्यांच्या बरोबर असलेले जे पक्ष आहेत ह्या पक्षांना देखील सांभाळणं हे आवश्यक आहे. आणि हे राजपुत्र सांभाळले गेले तर पक्ष सांभाळले जातील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ऋषीराज जो बँकॉकला गेला, तो बँकॉकला गेल्यानंतर ज्या पद्धतीने एक ताबडतोबीने ऍक्शन घेतली, अशा पद्धतीची ऍक्शन ही प्रत्येक राजपुत्राच्या बाबतीत जाते. आता सर्वसामान्य माणसाने काय करावं. संतोष देशमुख प्रकरणचा एक माणूस सापडत होता, नाही सापडला तर नाही सापडला, त्याला काय करणार. कितीतरी प्रकरण हो, दररोज कुणीतरी काय होतं, थोडं तरी प्रत्येकाचं लक्ष घालायचं. पण राजपुत्राच्या बद्दल आपलं हे सरकार सजग आहे हे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे. आणि हा एक महाराष्ट्रासाठी वस्तुपाठ आहे असंच मला वाटतं का नाही, महाराष्ट्राचं ग्रह. बरं का उन्हाळे साहेब, तुम्ही हे जे चार राजपुत्रांची उदाहरणं दिलेले आहेत,
आणि 2-3 वेळेला तुम्ही भारतीय जनता पार्टी विषयी बोललेला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी अलीकडे महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी वर्ग घेतला. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हणजे भाजपच्या मंत्र्यांचे क्लास घेतलेत आणि दर 15 दिवसाला तुमच्या कामाचा अहवाल द्या असं सांगितलं. दुसरं, आता आपण राजपुत्रांच्या बाबतीत म्हणजे हे घराणेशाही म्हणजे कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायचं काम करायचं हे कुठं थांबलेलं नाही. मग भारतीय जनता पार्टीच्या वतीने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सगळे नेते घराणेशाहीवर काँग्रेसला वगैरे टार्गेट करत असतात आणि ती टीका करत असतात. मग जसं आता तुम्ही श्रीजया चव्हाणचं सांगितलं, म्हणजे अशोक चव्हाण एरवी काय ते घराणेशाही चालवतात असा आरोप व्हायचा. श्रीजया राहुल गांधींच्या त्या भारत जोडोमध्ये होती, मग तिच्यावर त्यावेळेला टीका झाली. परंतु अशोक चव्हाण ज्या वेळेला भाजपमध्ये आले आणि ते राज्यसभेचे खासदार झाले ती टीका थांबली. तेच आदित्य ठाकरेंबद्दल म्हणजे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे ज्या वेळेला इकडे होते त्यावेळेला आदित्य ठाकरेंबद्दल आक्षेप नव्हता. मग ज्या वेळेला त्याला वरळीमध्ये उभं केलं आणि पहिल्यांदा निवडून आल्यावर लगेच पर्यावरण मंत्री केलं त्यावेळेला आक्षेप नव्हता. म्हणजे हे सगळं होतंय, आपल्या सोयीनुसार तत्व बदलतात. मग तुम्ही असं सांगताय की आता कुठेतरी शासनाने थोडासा विचार केला. आता शासनाने म्हणजे काय, राजकारण्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे राजकारण्यांच्या घराण्यातल्या ह्या पुत्रांनी कुठले आपले गुण उधळू नयेत. म्हणजे आता आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जातंय, ते सुशांत सिंहची जी पीए होती त्या अभिनेता दिशा सालियान प्रकरणात तिच्या संबंधाने त्यांचं आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जातंय. म्हणजे प्रत्येक राजपुत्र हा आपले गुण उधळतोय. म्हणजे तो कोण आता ते सिद्ध होईल वगैरे हा होईल की नाही हा भाग वेगळा आहे, किंवा खरं किती त्या आरोपांमध्ये तर ते हा भाग वेगळा आहे. परंतु हे सगळे आरोपांचे त्यांच्यावर वार होत असतात आणि त्यांच्या समोर त्यांच्या घरामध्ये जे काही त्यांना राजकारण बाळकडू जे पाहायला मिळालेलं आहे आणि राजकारणामध्ये सत्तेसाठी कशी उठबस करायची असते हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आता श्रीकांत शिंदे हे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्यांनी काढलेलं आहे. अनेक प्रकारची सेवा ते करतात, कल्पक आहेत. मग या कल्पकतेचा वापर त्यांनी केव्हा केला, ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांना चिठ्ठ्या द्यायला सुरुवात केली होती देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या सरकारमध्ये. मग लोकप्रियता कोणाची मोठी आहे याचा एक अहवाल त्यांनी आपली जाहिरातच प्रकाशित करून टाकली होती की एकनाथ शिंदे हे लोकप्रिय आहेत, तुम्ही त्यांना अंडर इस्टिमेट करू नका. आणि आता आज अशी पुन्हा वेळ आलेली की आता एकनाथ शिंदे यांच्या ज्या योजना आहेत त्यांना कात्री लावायचा आज निर्णय होऊ शकतो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये. आणि त्या वातावरणामध्ये श्रीकांत शिंदे हे नव आमदारांसाठी प्रशिक्षण शिबिर घेत आहेत. म्हणजे आपली बांधणी आपला एक आवाका हे निर्माण करणं, प्रतिमा निर्माण करणं हे सगळं चालू आहे. नाही, याच्यामध्ये कसं आहे माहिती का, हे जे घराणेशाही वगैरे जे आहे हे म्हणायच्या गोष्टी असतात. ती घराणेशाही म्हणजे फक्त गांधी घराण्याचे घराणेशाही असं भाजपला बहुतेक म्हणायचं असेल. कारण अमित शहाचा मुलगा देखील सगळं तेच करतोय. आता बघा, दिल्लीमध्ये निवडून आल्यानंतर साहेब सिंग वर्माच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं चाललेलं आहे. हा म्हणजे हा काही नाही की घराणेशाही कुठं राहिलेली नाही. म्हणजे सगळीकडे तुम्ही बघा घराणेशाही ही एक ममता बॅनर्जीचा भागचा सोडला तर ममता बॅनर्जी बिचारी शीतमहलमध्ये राहत नाही, आपापल्या घरी राहते, साधी राहणे आणि सगळं व्यवस्थित आहे. पण असे दुसरे राजकारणी तरी कुठे आहेत आपल्याकडे? आपण नाही म्हणजे यांनी तरी काय केलं सगळं, केजरीवाल काय काय सगळं. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही आता जे सांगितलं ते काही उल्लेखाने मारणं आणि अनुल्लेखाने मारणं म्हणजे दोन गोष्टी असतात. आमचे फडणवीस जे आहे ते अनुल्लेखाने मारण्यामध्ये अतिशय पटेल. म्हणजे उल्लेखच करत नाही, बोलतच नाही, बऱ्याच ठिकाणी बोलत नाही. अतिशय म्हणजे एखादं काय असू शकतं, म्हणजे असे अनेक गोष्टी सांगू शकतो मी. आता सध्या काय झालंय, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ खूप मजेशीर झालंय. मंत्री सगळे झालेले आहेत.
पण मंत्र्यांचे पीए कोणी नेमायचे याचे अधिकार नाही. अहो त्या उदय सामंतनी आपल्याच सचिवाला पत्र लिहिलं की धोरणात्मक निर्णय मला कळवा. आता मला सांगा, असं कधी इतिहासामध्ये झालंय का हो की मंत्री आपल्या सचिवाला पत्र लिहितो तुम्ही मला धोरणात्मक निर्णय कळवा? हे फार झालं. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की धोरणात्मक निर्णय सुद्धा यांना न विचारता घेतलेला. हा विषय वेगळा आहे. या विषयामध्ये वेगळं काही आपण बोलू नाही. ते उद्या आता ते कसं आहे, उदय बरोबर किरण सामंत तयार झाले ही महत्वाची गोष्ट आहे. हे जाऊ द्या, सोडून द्या. या गोष्टी काय चालत असतात. शेवटी किरण सामंत यांना बळ मिळालं की नाही. आता ते उदय सामंत यांच्या मुलांचे वगैरे ते पुढचे सगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे सगळीकडे तुम्ही पहा हा प्रश्न आहे. म्हणजे करावंच लागेल हे. म्हणजे हा या राजपुत्राला टाळून तुम्ही मला एक उदाहरण सांगा की जिथे राजपुत्र नाही किंवा राजकन्या नाही. त्यामुळं आपण आता मला असं वाटतं की या पीच पर्यंत पोहोचलेलं आहे की याच्याबद्दल आता कधीतरी निर्णय घेण्याचं हे तुम्हाला मी सांगतोय ऋषीराज प्रकरण आहे ना, ते माझ्या मनाला खूप लागलं की म्हणलं हा मुलगा इतके कोटी लाख रुपये खर्च करून बँकॉकला जातो. अशी मुलं जर असेल सगळी बाहेर चालली नाही, आता तुम्ही ते तानाजी त्याच्या सावंत बाहेर आणि कुलपती डॉक्टर वगैरे काय विशेषण त्यांनी ते मिळवलेले आहेत, ते काय जल जलमित्र म्हणून त्यांचं काय काम आहे वगैरे. अर्थात त्यांनी ती जी सगळी माया गोळा केलेली असते तर त्याच्यामध्ये किती हजार कोटींचा भ्रष्टाचार त्यांच्याकडून झालेला आहे याचे आरोप झाले ना. आणि त्यामुळे त्यांना मंत्री केलेलं नाहीये. म्हणजे खरं कारण ते. नाही आणि मग त्यांच्या मुलांनी हे जसं बाकीचे उद्योग पाहिलेले त्यांचे राजकीय उद्योग तसे हे सुद्धा पाहिलेले. मग ते लाखो खर्च करतील, कोट्यवधी रुपये खर्च करतील, विशेष विमानाने फिरतील, त्यांच्या समोर घरामध्ये सगळे आदर्श आहेत. आता ज्या वेळेला आपण या लोकांवर राजपुत्र किंवा असे आरोप करतो तर त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं, मग पत्रकाराचा मुलगा पत्रकार होत नाही का, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत नाही का, वकिलाचा मुलगा वकील होत नाही का, असं ते सांगितलं जातं. म्हणजे राजकारण हा आमचा धंदा आहे. हा आमचा धंदा आहे. ते आता 80% कसं का समाजसेवा. राजकारणामध्ये आता राजपुत्र हे मी टीकेच्या सुरात म्हणत नाहीये. हा मी कौतुकाने आहे, म्हणजे माझं कौतुक आहे की बघा आपल्याकडे हे राजपुत्र आहेत. फक्त माझं म्हणणं असं आहे की आता शासनाने कसं माहिती का, आता हे ऋतुराजचं काहीतरी ते विमान उडालं म्हणजे भ्रष्टाचाराचं विमान उडालं की हो. आणि तेही बँकॉक पर्यंत. आता ही किती हम्म. वाईट दिसतं, म्हणजे बरं दिसत नाही ना. हा तेव्हा ते आता ते राजकारणात हा, हा. बरोबर आहे. राजपुत्रांनी वागलं आपली पाहिजे ह्याच्या. हा. आपली आता वेळ संपत आलेली आहे त्याच्यामुळे मी समारोप करतोय. तुमच्या एकूण बोलण्याचा किंवा एकूण तुम्ही जे काही ऋषीराज सावंत, श्रीकांत शिंदे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांची म्हणजे ठळक उदाहरणं तुम्ही मांडली आणि एक मोठ्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे की आता ही काही राजकीय आचारसंहिता घराघरामध्ये हे राजकीय नेत्यांनी कशी राबवावी हे त्यांनी ठरवावं. आणि यासाठी शासन पुढाकार घेऊ शकत नाही. ह्या सगळ्या नेत्यांनी हा पुढाकार घेतला पाहिजे. आणि आम्ही असा पुढाकार घेतोय असा दावा तसं कार्य हे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केलं जात आहे. या दृष्टीने वारंवार सांगितलं जात आहे. परंतु राजपुत्र जे काही वेगळ्या मार्गाने जे जातात गैरमार्गाने त्यांना देखील आम्ही कसं सामावून घेतो याचा देखील वस्तुपाठ हा पक्ष मांडतोय. तर हे आपल्याला दिसतंय. आता याच्यातून काय होत राहणार आहे ही राजकारणातली गटारगंगा ही अशीच पुढे पुढे जाणार आहे. याच्या पलीकडे काही होईल याची काही शक्यता कमीच आहे. तर धन्यवाद उन्हाळे साहेब, आपण अतिशय छान पद्धतीने राजपुत्रांविषयी आणि राजकारणातली नीतिमत्ता या संबंधी अतिशय छान विवेचन केलेलं आहे. माझी दर्शकांना विनंती आहे, प्रेक्षकांना, की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि अशा प्रकारची चर्चा ऐकल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देखील बिनधास्तपणे नोंदवाव्या. धन्यवाद उन्हाळे साहेब. नमस्कार.